नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आता दाखवायचं मध्ये ह्या काही अनुजला दाखवायचं आहे आम्हाला. आका अनुजला आंघोळ कर म्हणत आंघोळ करायला किती वेळ झालं. क्लासला जायचंय कशाला चाकू आणलाय? चाकू कशाला आणलाय? जयदेव कशाला आणलं चाकू? कोणी दिलाय पेरू? अरे बोट कापल ना. जयदेव बोट कापल दिसत नाही इकडून. तर मित्रांनो, झाला आहे कामाला जायचा टाइम. चहा पाणी चाललंय. आज मुलांना काय शाळेत पाठवणार नाहीये. तर आता हे जयदीपला दिला. जयदीप कोणी दिला पेरू? अरे चका आपलं बोट इकडं इकडं दाखव. असं हा मित्रांनो दाखव चाकून. बघ चाकू बी दाखव. बापरे बघू. ह्यांना दाखव ना थांब बघू. चाकू बी दाखव. या म्हणून खोयला गेलं माझे. काय गेलं काय माहित. बघ बरं. हा उंदीर चावलाय उंदीर. तर मित्रांनो, जयदीप आपला चाकू येतात. तुला कोण दिला पेरू? तर चहा खारी या चहा लागले. बघा आपल्याला 2-3 खाऱ्या दिल्यात. छोट्या नाही आहेत, मोठ्याच आहेत, पण किती दिल्यात. रात्री भूक लागली होती ना सकाळी. तर अरे तसं करू नको लागल. शपथ पेरूच वाटवलं होते. तर आता मी चहा खारी खातो. या चहा खारी खायला मित्रांनो. जर मित्रांनो चहा खारी खायला या. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की परदेशी चिवडं शाळेत सोडवायला गेलो होतो. तर चिवणी वही मागितली होती चित्रकलेची, ड्रॉइंगची. तर मी काय दिले नाही. म्हणजे असं ते त्यांची एक्झाम होती ना. तर चिवची एक्झाम नव्हती, दुसऱ्या मुलांची. तिला वाटलं मला सुद्धा त्यांच्यासोबत असावं, स्कॉलरशिप एक्झाम. अरे लागल चहा सांडल. हा काय सोनाली, ह्याला कापून दे बरं. अरे वाटलं नको करू दे. तू कसं परत काळा पडतोय फिरू तिकडं मामीन पशी. अरे काय करतो? कापण ना माझ्या हाताला. का कसं घुसावलं. अर्धा केलाय केलंय. कापू देच म्हणतोय. अरे जयदेव कापर हाताला. काप चाकू अदरक तुकडं केलं. तर अरे वा, पोळी केल्यात मस्त पैकी. हां पोराने कापलाय. कसा बैठला का? कसा कापलाय बरोबर. 4 धरती काप साईडला. 4 तुकडं करते. तू गणपती बाप्पा आहे? असला हत्यार घेऊन मामींकडे अंदा झाला. गणपती बाप्पा म्हणतो. मामीला म्हणा दे अंदा काळा पडतो. जा माम्याला देते पिरू. पळव कर. जाते 2 लेकरांना आवाज द्यायला त्यांना. तर मित्रांनो सांगत काय तुम्ही वही मागितली, मी ड्रॉइंग वही दिली नाही. तर पुढं तसंच मी निघून गेलो कामाला. तर शाळेत गेल्यानंतर तेवढं वाटलं असेल. सगळ्या मुलांच्या वही आणल्या होत्या ड्रॉइंगच्या, स्केच पेन. तसं त्याच्याकडे स्केच पेन होतं, पण मी नव्हतं आणलं स्केच पेन. तिला वाटलं की सगळ्या मुलांकडे त्याच्याकडेच वही नाही. मग ती रडत बसली होती. पण मला पुढे गेल्यावर असं वाटलं की लेकरांनी हे मागितलं वही आणि आपण दिले नाही. तसं चालू कुठं मी पैसे खर्च करतो आणि लेकरासाठी नाही. म्हणून मी पुढे गेलेलो. एका दुकानात वही घेतली, ड्रॉइंगची माघारी द्यायला आलो शाळेत. आणि तुम्हाला काय सांगू, शाळेत मी गेलो, बसली होती चिव वर्गामध्ये. तर रडत होती. तर मला बघितलं एकदम त्याशी खुलली. तर म्हणलं काय झालं बाळा, तू रडली का? तर म्हणली हां तुम्ही मला वही दिली नाही म्हणून मला रडायला आलं. म्हणजे बघा, सांगायचं तात्पर्य एवढं की मुलं आपल्याला आवडीने मागतात, पण आपण त्यांना देत नाही. पण त्यांच्या मनाला काय, दुसऱ्या मुलांची वस्तू बघून त्यांच्या मनाला काय वाटलं असेल की मी माझ्या पप्पांना वही मागितली पण मी दिली नाही, पप्पांनी मला दिली नाही. तर तिला माझ्या बाबतीत तसं थोडंसं मनात कुचंबना झाली असेल की पप्पांना मागून सुद्धा पप्पांनी चहा सांग मागून सुद्धा पप्पांनी दिली नाही. काय केलं रे तू? हां
काय घाणार रे यार. करते तर मला एवढंच म्हणायचं की लहानपणी जेव्हा आमच्या आईवडिलांना आम्ही वस्तू मागायचो पैसे मागायचो त्यावेळेस तर परिस्थिती नसायची. तर त्या टायमाला काय मनाला वाटायचं की आईवडिलांना मागवतं तर दिलं नाही. का दिलं नाही तर त्यांच्यापाशी नव्हतं म्हणून दिलं होतं. आता आपल्यापाशी असूनसुद्धा जर आपण मुलांना देत नसेल तर आपल्या कमवण्याला काय उपयोगी. त्याच्यामुळं त्यावेळेस असं मला खूप असं वाईट वाटलं रस्त्याने कामाला जाताना दिवसभर करमलंसुद्धा नाही की मुलांनी मागून आपण दिलं नाही तर मुलगी आपली रडत होती. आपण नाही म्हणून त्यांना आरडाओरडा करून आपण त्यावेळेसची वेळ मारून जातो. पण ती वेळ गेल्या त्या वेळेनंतर आपण पुढे गेल्यानंतर महाग आपल्या मुलांच्या मनात आपल्याविषयी काय येतं की दिलं नाही काय नाही ते त्यांनाच माहिती असतं. तर मित्रांनो त्यानंतर असं खूप मला असं वाईट वाटलं. तर वही दिली बिली मस्तपैकी चिवला मी. मग ती एकदम खुश झाली दिल्यानंतर. पण त्याच्या अगोदर तिच्या मनात असं वाटलं की मी मागितलं सुद्धा पप्पाला दिली नाही. तर ठीक आहे आम्हाला मिळत नव्हतं म्हणजे तशी परिस्थितीच होती ना. आमच्या मम्मी पप्पाला दोघात आई जाणार आईवडिलांना आई मम्मी पप्पा आईवडिला त्यांना माहिती मित्रांना. तर आमच्या आईवडिलांना दोघांमध्ये 1,500 पेमेंट द्यायचं आहे. दोघात 1,500. मग दोघात 1,500 गॅस भरायचा. आम्ही लहान असताना एवढं असतं चिव आरोही एवढं असतं ते. तर दोघात 1,500 यायचं. मग 1,500मध्ये 500 रुपये घर भाडं जायचं. मग खाणं गॅस महिनाभर शाळा 1,000 रुपयात कसं करायचं. त्याच्यामुळे ते नसल्यामुळे भेटत नव्हतं. ते एक परिस्थिती वेगळी होती. आता असून सुद्धा जर नाही द्यायचं म्हटलं तर वाटतं ना माणसाला. तर मित्रांनो बाय. आमच्या व्हिडिओला असं कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगं हे सदा नका तोंडातच बोटं घालते. ह्याला काय करा ह्याला औषध सांगा जरा कमेंटमध्ये. तोंडात बोटं घालतोय ना कमेंट करून सांगा की तोंडात बोटं न घालण्यासाठी काय केलं पाहिजे. आता उघडं आहे ना हे कशामुळे उघडं आहे आंघोळीला पाठवायचे. ती एकदम त्या आमच्या शेजाऱ्याने पेरू दिला ना खायला त्याच्यामुळे ती नादी लागला काय असं तोंडातच बोटं घालते. काय करू सांगा कमेंटमध्ये सांगा तोंडात बोटं घालतोय तर. बाय बाय.